नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांना अगदी मनापासून नमस्कार। या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आरोग्य सेवक अनुभवी, आरोग्य सेवक बिगर अनुभवी, कंत्राटी ग्रामसेवक, स्थापत्य अभियंता सहाय्यक, त्याचबरोबर विस्तार अधिकारी आणि आणखी बऱ्याच वेगवेगळ्या पोस्ट याबद्दल सविस्तर माहिती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, या परीक्षेसाठी नेमकी पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय असणार आहे आणि अभ्यासक्रम कोणता असेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर पाहूया। मग सुरुवातीला आपण आरोग्य सेवक या पदासाठी माहिती। आरोग्य सेवक पदाची माहिती पाहत असताना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पदे हे आरोग्य सेविका यांची निघालेली असून ही एकूण 6482 पदे आहेत। या पदासाठी शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर शैक्षणिक पात्रतेमध्ये सहाय्यक प्रवासिका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असली पाहिजे, किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावी, किंवा नोंद करण्यास ती महिला पात्र असली पाहिजे। या 3 कंडिशन आहेत मित्रांनो। महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद, विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंद, किंवा नोंद करण्यासाठी पात्र असावेत। त्याचबरोबर MACIT पूर्ण असावी किंवा CCC कोर्स पूर्ण केलेला असावा। तर मित्रांनो लक्षात ठेवा, या पात्रता ज्यांच्याकडे आहेत अशा कोणत्याही व्यक्ती महिला या परीक्षेसाठी पात्र आहेत। या परीक्षेचा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयाचे 15 प्रश्न असतील, इंग्रजी 15 प्रश्न, बुद्धिमत्ता व गणित 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक जे की आरोग्य सेवक या पदाशी निगडित असणारे प्रश्न असतील तर ते असतील 40। आणि या प्रकारे एकूण 100 प्रश्नाचा पेपर असेल। 100 प्रश्नासाठी 200 गुण असणार आहेत। आणखी एकदा सांगतो, मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, बुद्धिमत्ता व गणित 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक यासाठी 40 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न व 200 गुण परीक्षेत असतील। तर मित्रांनो, हा जो दर्जा आहे तो 10वी पर्यंत सांगितलेला आहे, परंतु मे बी आपल्याला 12वी किंवा BA लेवलचा सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे, किंवा त्या दर्जाचा आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान याचा अभ्यास आपला पूर्ण असणं गरजेचं आहे। आरोग्य सेविका या पदासाठी पगार जर विचार केला तर तो ग्रेड पे असणार आहे 2400 रुपये आणि पगाराची सुरुवात 5200 ते 20200। या ठिकाणी जरी आपल्याला हे 5200 ते 20200 दिसत असेल तरी कमीत कमी 30,000पेक्षा जास्त पगार मिळतो। पहिलं पेमेंट हे कमीत कमी 30,000पेक्षा जास्त जेव्हा तुम्ही परमनंट व्हाल तेव्हापासून। तर मित्रांनो, ही जर माहिती आपणास आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी झालेल्या सर्व जिल्ह्यांचे पेपर्स स्पष्टीकरण सह देणार आहोत। यानंतर पाहूया आपण आरोग्य सेवक हंगामी कर्मचाऱ्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे। तर यांची शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण असावा, त्याचबरोबर MACIT किंवा CCC कोर्स पूर्ण असावा। आणखी एकदा सांगतो, 10वी उत्तीर्ण आणि MACIT किंवा CCC कोर्स पूर्ण असावा। जे आरोग्य सेवक हंगामी म्हणून फॉर्म भरणार आहेत त्यांना 90 दिवस मलेरिया कार्यक्रम अंतर्गत फवारणी अनुभव असलेलं सर्टिफिकेट आवश्यक आहे, तरच ते आरोग्य सेवक हंगामी यासाठी फॉर्म भरू शकतील। तर मित्रांनो, या पदाच्याही जवळपास 2357 पदे हे अनुभवी सेवकासाठी आणि बिगर अनुभवासाठी 827 पदे रिक्त आहेत, म्हणजे यांची ही भरपूर वॅकन्सी आहे। तर मित्रांनो, या पदासाठी जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर आरोग्य सेविका पदासाठी जो अभ्यासक्रम होता त्याचप्रमाणे यांचाही अभ्यासक्रम आहे। मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, बुद्धिमत्ता व गणित 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, तांत्रिक 40 प्रश्न, याप्रमाणे एकूण 100 मार्काचा
100 प्रश्नाचा पेपर असून 200 गुण आपल्याला या ठिकाणी असणार आहेत. तर मित्रांनो, या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. ऑनलाईन परीक्षेला आपल्याला फेस करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आरोग्य सेवक आरोग्य सेवक हंगामी या दोन्हीचा या ठिकाणी अभ्यासक्रम पाहिलेला आहे. यासाठी एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण आपल्याला असणार आहेत. यानंतर आपण पाहूया या पदासाठी पगार किती असेल. तर मित्रांनो, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक हंगामी या सर्वांच्या पगारीचा जर विचार केला तर सर्वांना 5,200 ते 20,200 आणि यांचा ग्रेड पे असणार आहे 2400 रुपये. म्हणजेच एकत्रित पगारीचा जर विचार केला तर 30,000 पेक्षा जास्त तुम्हाला पगार मिळू शकते. तर मित्रांनो, अतिशय भरपूर जागा निघालेल्या आहेत. चांगली तयारी करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या पदासाठी आवश्यक अशी सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. आपण जर हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट्स, लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांना ही शेअर करा. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण ही माहिती पाहिलेली आहे. यानंतर पाहूया आपण कंत्राटी ग्रामसेवक या संदर्भामध्ये अधिक माहिती. कंत्राटी ग्रामसेवक एकूण पदे आहेत 1034. तर मित्रांनो, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पदसंख्या आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या सोयीनुसार, आपल्या पात्रतेनुसार, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, मागासवर्गीय पदे या सर्वांचा विचार करून फॉर्म भरा. तर कंत्राटी ग्रामसेवक यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12वी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण किंवा 12वी सक्षम असा अभ्यासक्रम पूर्ण केलेला कोणताही उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहे. त्याचबरोबर 12वी नसेल तर त्याला किंवा कृषी पदविका 2 वर्षाचा कोर्स पूर्ण झालेला असावा किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा समाज कल्याण पदवी, ज्याला की आपण BSW असं सुद्धा म्हणतो. तर या शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेला कोणताही उमेदवार ग्रामसेवक कंत्राटी या पदासाठी अर्ज करू शकतो. तर याबद्दलची सविस्तर माहिती अशी आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिरातीमध्ये एकूण जागा किती आहेत, त्यांची पात्रता काय आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे हे पण आपणास पाहायला मिळणार आहे. कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी अभ्यासक्रम आपण पाहूयात. अभ्यासक्रमामध्ये मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न 40 असणार आहेत. या तांत्रिक प्रश्नामध्ये काय असेल तर पहा, हे जे पद आहे ते मुळातच फक्त कृषी पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळं यामध्ये सर्व तांत्रिक प्रश्न हे कृषी, त्याचबरोबर पिके, पिकाचं वर्गीकरण, पिकाची संबंधी माहिती, त्याचबरोबर त्याच्यावर पडणाऱ्या किडी, रोग, प्रादुर्भाव या संदर्भात असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी 40 गुणावर जर तुमची पकड चांगली असेल तांत्रिक भागावर तर तुम्ही ही परीक्षा किंवा ही पोस्ट नक्कीच अगदी सहज सोप्या पद्धतीने मिळवू शकतात आणि त्यासाठी सर्वांना शुभेच्छा असणार आहेत. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण कंत्राटी ग्रामसेवक यांचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे. कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी पगार आणि पगारीचं जर एकूण विवरण आपण पाहिलं तर यांची पण स्टार्टिंग असणार आहे 5,200 ते 20,200 रुपये. म्हणजेच 5,200 ते 20,200 यांचा ग्रेड पे असेल 2,400 रुपये. ग्रेड पे असेल 2,400 रुपये आणि यांचं एकत्रित वेतन हे 30,000पेक्षा जास्त असेल. यांचं एकत्रित वेतन हे 30,000पेक्षा जास्त असेल. तर मित्रांनो, हा जो ग्रेड पे दिलेला आहे तो आहे 5,200 ते 20,200. याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. हा ग्रेड पे 6व्या वेतन आयोगानुसार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार याचं डायरेक्ट कन्व्हर्शन हे 25,500 बेसिक पासून सुरू होतं. 25,500 बेसिक आणि त्यावर पुन्हा 17 ते 20% वाढ याचा जर विचार केला तर जवळपास 30,000पेक्षा जास्त पगार तुम्हाला मिळू शकते. तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आपल्या चॅनलवरही तुम्हाला भरपूर असे पेपर सोल्युशन, त्याचबरोबर
यापूर्वी वेगवेगळ्या पदावर साठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेले सर्व पेपरचे स्पष्टीकरण मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक हंगामी, आरोग्य सेवक कायम या प्रकारच्या सर्व वयोमर्यादा किंवा त्यांना परीक्षेसाठी किमान 18 वर्ष म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त, थोडक्यात 18 वर्ष पूर्ण असलेला कोणताही उमेदवार ज्याची शैक्षणिक पात्रता या पदानुसार पूर्ण आहे, हा कोणताही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो। खुल्या वर्गासाठी ही वयोमर्यादा आहे 38 वर्ष, मागासवर्गीयासाठी 43 वर्ष, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांग असाल तर 45 वयोमर्यादेपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतात। मित्रांनो, या परीक्षेचं स्वरूप असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेसाठी आपणास 1.5 तासाचा कालावधी दिला जाणार आहे। म्हणजेच 100 प्रश्न आपणास 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत। तर 90 मिनिटांसाठी हे प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त वाचन ठेवा। त्याचबरोबर आपणास जर गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी करायची असेल तर या चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ उपलब्ध आहेत। सर्व व्हिडिओ पहा, चॅनल सोबत राहा। धन्यवाद, थँक्यू। परीक्षेसाठी सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच। चॅनलवरील गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व व्हिडिओ जर आपणास एकत्र पाहिजे असतील, व्हिडिओच्या लिंक हवे असतील तर मित्रांनो जॉईन टेलिग्राम चॅनल t.me/geniusmath हे जर आपण टेलिग्रामवर सर्च केलं तर तुम्हाला जीनियस मॅथ हे चॅनल उपलब्ध होईल। त्याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवर आपणास महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या यापूर्वी झालेल्या सर्व पेपरचे स्पष्टीकरण, त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये ऑनलाईन प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असू शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आपणास या चॅनलवर मिळणार आहे। यापूर्वी आपण जवळपास 15 जिल्ह्याचे गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण आपल्या चॅनलवर दिलेले आहेत, ते सर्व पाहून घ्या। यासारखीच प्रश्न परीक्षेला असू शकतात। त्याचबरोबर महापोर्टल परीक्षा या संदर्भामध्ये घातांक आणि बीजगणित या घटकांचे पण प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यासारखीच प्रश्न तुम्हाला पण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षेत जर आपणास घरी बसून तयारी करायची असेल तर चॅनल सोबत राहा, चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला पण विसरू नका। तर मित्रांनो, चॅनल सोबत राहा। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।